कन्सल्टिंग फर्मचं काम काय असतं आणि ज्यावेळेस स्वतःची प्रॅक्टिस सुरू करतो म्हणजे नेमकं काय करतो? आता बेसिकली कन्सल्ट म्हणजे ऍडवाइस. बर. सो कन्सल्टिंग फर्म मध्ये काय होतं की बऱ्याच ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज असतात, बिग फोर म्हणा, तर या बिग फोर कंपनीज काय करतात, जी छोटी छोटी प्रोजेक्ट्स असतात ती एका थर्ड पार्टी फर्म कडे आउटसोर्स करतात. अच्छा, म्हणजे त्या देखील आउटसोर्स करतात. Exactly. त्यांनी ऑलरेडी कोणाचा तरी प्रोजेक्ट घेतलेला आहे Exactly. आणि तो देखील पुढे आउटसोर्स करतायत. एक्झॅक्टली. ओके. किंवा एक मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्या मोठ्या प्रोजेक्ट मधला कुठला तरी पार्ट पण आउटसोर्स करू शकतो. ओके. सगळंच्या सगळं त्या कंपनीमध्ये In-house नाही होत. हा. इनहाऊस त्यांना पण अवघड जातं किंवा फायनान्शियली त्यांना हे खूप सोपं जातं की आउटसोर्स केलं. म्हणजे कारण ते 3 किंवा 4 लोक हायर नाही करणार त्या स्पेसिफिक कामासाठी. ते काय करतील की एक फिक्स अमाऊंट ठरवून घेतील एका आउटसोर्सिंग कंपनी बरोबर, एका कन्सल्टिंग फर्म बरोबर, आणि ते काम त्यांना आउटसोर्स करतील. आणि छोट्या कंपनींना ते मॅनेजेबल असतं. म्हणजे 10-12 एम्प्लॉईज मध्ये किंवा 50 एम्प्लॉईज मध्ये ते काम होऊ शकतं.